आज आपण मराठी साहित्यातल्या एका अशा पुस्तकाबद्दल बोलणार आहोत जे केवळ पुस्तक नाहीये तर एक अनुभव आहे. श्यामची आई. हे फक्त एका आई आणि मुलाचं नातं नाही, तर त्या नात्यातून मिळणाऱ्या संस्कारांची, प्रेमाची आणि आठवणींची एक अंतर्मुख करणारी सफर आहे. चला, या आठवणींच्या जगात थोडं हरवून जाऊया. आणि या एका वाक्यानेच कथेची सुरुवात होते. जरा डोळ्यासमोर चित्र उभं करा. एक आश्रम आहे, तिथे काही मित्र जमलेत आणि रोज रात्री श्याम नावाचा एक तरुण त्यांना आपल्या आईच्या आठवणी एक एक करून सांगतोय. म्हणजे खरं तर हे पुस्तक म्हणजे दुसरं तिसरं काहीच नाही, तर त्याच प्रेमळ आठवणींचा एक ठेवा आहे. आणि गंमत म्हणजे हा श्याम म्हणजे दुसरं कोणी नाही, तर स्वतः लेखक पांडुरंग सदाशिव साने, म्हणजेच आपले सर्वांचे लाडके साने गुरुजी. श्यामची आई हे एक प्रकारे त्यांचं आत्मचरित्रच आहे. आपल्या आईने दिलेल्या संस्कारांनी आपलं आयुष्य कसं घडत गेलं हे त्यांनी इतक्या सुंदर आणि हळवारपणे यात मांडलं आहे. चला तर मग श्यामच्या या आठवणींच्या पोतडीतली पहिली आठवण बाहेर काढूया. ही आठवण आहे कामाच्या मोठेपणाबद्दल. आईने श्रमाच्या प्रतिष्ठेबद्दल लिहिलेला एक असा धडा जो श्याम आयुष्यभर विसरला नाही. ह्या संपूर्ण आठवणीच्या मुळाशी हा एकच प्रश्न आहे. लहानग्या श्यामच्या मनात एक वेगळाच गोंधळ उडालाय. आईने एक साधंसं काम सांगितले, पण त्याला ते करायला लाज वाटते. का? कारण 4 लोक काय म्हणतील, मित्र काय म्हणतील याची भीती आहे. आई त्याला देवासाठी काहीतरी आणायला सांगते, पण श्यामचे पाय जणू जागीच खेळेत. तो टाळाटाळ करतो, कधी शाळेचं कारण सांगतो, तर कधी मास्तरांचं. पण खरं कारण ते असतं मनातली भीती. मित्र हसले तर? म्हणजे बघा, एका लहान मुलावर सुद्धा या गोष्टीचा किती परिणाम होतो. पण इथे आईचं उत्तर ऐकण्यासारखं आहे. श्यामच्या मनातल्या त्या गोंधळावर ती इतकं सुंदर उत्तर देते. ती म्हणते, श्याम, आईचं काम करायला कसली रे लाज? देवाचं काम करायला लाजू नये, पाप करायला माणसाने लाजावं. बघा किती सोप्या शब्दात पण किती मोठा विचार ती श्यामला देते. कामाची नाही, तर पाप करण्याची लाज वाटायला पाहिजे. हाच या प्रसंगाचा आत्मा आहे. चला, आता पुढच्या आठवणीकडे जाऊया. ही गोष्ट घडतेय नदीच्या काठावर. एका लहान मुलाची भीती आणि त्या भीतीवर मात करायला लावणारे आईची एक वेगळीच शिकवण. कल्पना करा, नदी खळाळून वाहतेय. बाकीची सगळी पोरं पाण्यात मनसोक्त डुंबतायत, धमाल करतायत. आणि काठावर आपला श्याम उभाय, भेदरलेला. त्याच्या डोळ्यात पाण्याची भीती अगदी स्पष्ट दिसतेय. त्याला पोहायची प्रचंड भीती वाटतेय. श्याम काही ऐकत नाहीये हे बघून आई थेट त्याच्या स्वाभिमानालाच हात घालते. तिचे हे शब्द एखाद्या बाणासारखे श्यामच्या काळजाला लागतात. हे फक्त बोलणं नव्हतं, तर एक प्रकारे त्याच्या पुरुषार्थाला दिलेलं आव्हान होतं. आणि मग काय, हे शब्द त्याला थेट कृती करायला भाग पाडतात, स्वतःच्या भीतीला सामोरं जायला लावतात. आत्तापर्यंतच्या गोष्टींमध्ये एक निरागसपणा होता. पण आता आपण कथेच्या अशा वळणावर येतोय जिथे बालपणीचं ते हसू कुठेतरी हरवतं आणि कुटुंबावर संकटाचे काळे ढग दाटून येतात. हा भाग खरंच खूप भावनिक आहे. एक काळ होता जेव्हा साने कुटुंब म्हणजे गावातलं एक प्रतिष्ठित घराणं होतं. मोठा वाडा, मान सन्मान, सगळं काही होतं. पण म्हणतात ना, काळ नेहमीसारखा नसतो. हळूहळू कर्ज वाढत गेलं आणि तो बाहेरून भव्य दिसणारा वाडा आतून पोखरला गेला. आणि या सगळ्याचा सगळ्यात जास्त त्रास जर कुणाला होत असेल तर तो आईला. तिचं शरीर आजारानं खचलं होतं, पण डोळ्यांतली ती काळजीची चमक, ती फक्त आणि फक्त आपल्या मुलांसाठी होती. स्वतःच्या वेदना जणू ती विसरूनच गेली होती. तिला चिंता होती ती फक्त श्यामच्या भविष्याची. म्हणतात ना, आईचा जीव मुलांमध्येच अडकलेला असतो, अगदी तसंच. आयुष्याचा दिवा आता विझण्याच्या बेतात होता. बोलणंही बंद झालं होतं. पण शेवटच्या क्षणी शरीरातली सगळी ताकद एकवटून तिच्या ओठांवरून फक्त एकच शब्द बाहेर पडला, श्याम. आणि त्या एका शब्दानंतर सगळं शांत. आई देवाजवळ गेली. किती साधं वाक्य आहे हे, पण त्या क्षणाची सगळी वेदना, सगळं दुःख आपल्या डोळ्यासमोर उभं करतं. आई तर गेली, पण जाताना ती श्यामसाठी काहीतरी ठेवून गेली. अशी एक गोष्ट जी कोणत्याही खजिन्यापेक्षा, कोणत्याही संपत्तीपेक्षा कितीतरी पटीने मौल्यवान होते. आणि ती म्हणजे तिच्या संस्कारांची शिदोरी. पण मग ही शिदोरी होती तरी काय? ही शिदोरी होते कामामध्ये नम्रता ठेवण्याची, संकट आलं तरी धीर न सोडण्याची,
देवावर अतूट श्रद्धा ठेवण्याची आणि निस्वार्थपणे सेवा करण्याची. हेच ते चार खांब होते ज्यावर श्यामने पुढे आपलं अख्खं आयुष्य उभं केलं. हीच त्याची खरी दौलत होती. आणि खरं तर इथेच या संपूर्ण कथेचं सार आहे. माणूस जातो, शरीर नष्ट होतं, पण प्रेम, आठवणी त्या कधीच संपत नाहीत. जसं त्याची मावशी त्याला समजवते की अरे, आई शरीराने गेलीये, पण प्रेमाच्या रूपाने, आठवणींच्या रूपाने ती तर तुझ्यासोबत कायम आहे. श्यामला तर त्याच्या आईकडून ही आठवणींची शिदोरी मिळाली. आपण सगळ्यांनीच कधीतरी विचार करायला हवा की आपल्या आईने दिलेली अशी कोणती आठवण आहे, अशी कोणती शिकवण आहे जी आपल्या आयुष्याची शिदोरी बनून राहिली आहे. या प्रश्नावर नक्की विचार करा. आईच्या मायेची, संस्कारांची ही गोष्ट जर तुमच्या मनात घर करून गेली असेल, तर अशाच हृदयाला स्पर्श करणाऱ्या कथा पुन्हा पुन्हा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा एक क्लिक आमच्यासाठी मोठी प्रेरणा आहे. धन्यवाद.